कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या आशाताई भोसले यांचं नुकतंच दुःखद निधन झालंय. आपण सगळ्यांनी जागेवरच 1 मिनिट उभं राहून मौन पाळून त्यांना श्रद्धांजली वाहूया. धन्यवाद. मी उपस्थित सगळ्यांचं अगदी मनापासून खूप स्वागत करते. परोपकाराय फलंती वृक्षाः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकारार्थमिदं शरीरम. परोपकाराची हीच भावना जपणाऱ्या आपल्या ट्रस्टच्या द्वितीय वर्षपूर्ती सोहळ्याला आपण सुरुवात करत आहोत. पहिलं वर्ष स्वप्नांचं उत्साहाचं असतं. दुसरं वर्ष ही त्या स्वप्नांची खरी कसोटी असते. या काळात आपण आपल्या चुका ओळखतो, त्यातून शिकतो आणि अधिक सक्षमपणे उभे राहतो. कामाची दिशा आणखी स्पष्ट होते. म्हणून आमच्यासाठी हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे. आमच्या या आनंदात तुम्हा सगळ्यांचा इतक्या मोठ्या संख्येने सहभाग पाहून आमचाही आनंद आज द्विगुणित झालेला आहे. मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत करते आणि अधिक वेळ न दवडता आजच्या कार्यक्रमाकडे वळूया. मी प्रास्ताविक सादर करण्यासाठी रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव प्रसाद ठोसर यांना मंचावर बोलवते. सगळ्यात पहिले पुण्याच्या ट्रॅफिक मधून वाट काढत वेळेवर पोहोचलेल्या तुम्हा सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. माझं नाव प्रसाद ठोसर. 2 वर्षापूर्वी आमच्या मनामध्ये ही संकल्पना आली आणि आज तुम्ही ते सगळे प्रचंड संख्येने आहात, तर हे सांगणं गरजेचं आहे. हा ट्रस्ट नेमका काय आहे, हा कट्टा नेमका काय आहे, तर यासाठी एक छोटीशी आम्ही स्लाइड्स बनवली आहे. तर पु ल देशपांडे यांची एक अजरामर कलाकृती आहे रावसाहेब. रावसाहेब काय करायचे? रावसाहेब त्यांच्या रीड्स थिएटरमध्ये संध्याकाळी त्यांच्या मित्रांना बोलवून मनमोकळ्या गप्पा टप्पा, एकमेकाची खिल्ली उडवणे अशा स्वरूपाची कामं करायची. 2 वर्षापूर्वी आम्ही ट्विटरवरती स्पेसेस म्हणून जे टूल आहे, जे साधारणपणे झूम सारखं आहे, जिथे तुम्ही ऑडिओ बोलू शकतात, जसं तुम्ही रेडिओला फोन करतात, रेडिओच्या जॉकीशी तुम्ही बोलू शकतात, या स्वरूपाचं एक टूल आहे. तर एक 3 वर्षापूर्वी साधारण आम्ही एकमेकांशी गप्पा मारायला सुरू केल्या आणि या गप्पांच्या मुलाखतीतून आम्ही एक साधारण 30-40 समविचारी मित्र एकत्रित आलो, जे कधीही कुठे भेटले नव्हते, जे कधीही कुठे ओळखत नव्हते. आणि तुम्ही पाहिलं तर आमची ट्विटरची नावं सुद्धा विचित्र आहेत. काही जणांचं नाव वोलकॅम्बो आहे, काही जणांचं नाव बोक आहे, काही जणांचं नाव मांजर आहे, काही असू देत. ते म्हणजे सुरुवातीला आयडेंटिटी रिव्हील न करण्यासाठी लोकांनी चित्रविचित्र नावं घेतली होती. मग हा मुलाखतींचा सिलसिला जेव्हा सुरू झाला तेव्हा काही मित्रांच्या मनामध्ये अशी संकल्पना आली की आपण याला थोडं अजून औपचारिक स्वरूप देऊयात आणि याचं कन्व्हर्जन आपण एका मुलाखतीच्या कार्यक्रमात करूया. तेव्हा पॉडकास्ट फार प्रसिद्धीच नव्हतं आणि त्यातल्या त्यात ऑडिओ पॉडकास्ट म्हटल्यावर आमचे पाहुणे जरा रिलॅक्स असायचे की घर बसल्या आपण सोफ्यावरती बसून आपल्या कम्फर्टेबल कपड्यांमध्ये आपण संवाद साधू शकू, त्यामुळे फार ताण नसायचं. बरं, आता ही चालू झाली मुलाखतींची एक मैफिल. यामध्ये कला, क्रीडा, राजकारण, धर्म, आर्मी विषयक काही गोष्टी असतील, क्रीडा, क्रिकेट, गप्पा मारायला विषय लागत नाही. अशा गप्पांच्या मैफिलीतून काही मान्यवरांनी आम्हाला पाठिंबा दिला, काही मान्यवर आमच्या पाठीशी उभी राहिली, त्यांनी आम्हाला वेळ दिला, मार्गदर्शन केलं. ह्या सगळ्या गोष्टीतून मग आमचा हा जो 25-30 जणांचा ग्रुप होता तो अजून वाढत साधारणतः 100 जणांपर्यंत आम्ही पोहोचलो. मग एका वेळेस आमच्या मनामध्ये आलं की एका वेदपाठ शाळेला आपण सोलार प्रोजेक्ट करायचा, कारण आता आपल्याकडे ताकद आहे, आपली लोकसंख्या आहे, आपले मित्रमंडळी आहेत, आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो. या विशुद्ध भावनेने, तेव्हा ट्रस्ट वगैरे काही नव्हता, आम्ही एक 20-25 जणांना हाक मारली आणि 20-25 जणांना हाक मारल्यावर पुढची स्लाइड.
अजून अजून मी आहे मराठवाड्याचा आणि फॉर्च्युनेटली आमच्या सगळ्या सदाशिव पेठेतल्या मित्रमंडळींचं हेच म्हणणं आलं की पुण्या मुंबईमध्ये बऱ्याचशा संस्था काम करतात, त्यांना प्रसिद्धी आहे आणि पुण्या मुंबईत बऱ्यापैकी संस्था रुजलेल्या आहेत. आपलं काम आपण अशा एखाद्या ठिकाणी करावं की जिथे अजूनपर्यंत संस्था पोहोचल्या नाहीयेत किंवा जिथे गरजू आहेत आणि त्या शाळांना खरोखर आपण मदत करावी. पहिल्या प्रकल्पाची निवड मी माझ्या गावाजवळ एक छोटीशी वेद पाठशाळा आहे, तिथे साधारण 30-35 विद्यार्थी येतात, तिथे चारी वेद शिकतात आणि लहानपणापासून आमच्या घराचा त्या वेद पाठशाळेशी संबंध होता. मग चांगलं काही करायचं तर वेद पाठशाळेसाठी का नको करायचं, या विचाराने आम्ही त्या वेद पाठशाळेची निर्मिती केली आणि महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यात परतूर नावाचा एक तालुका आहे आणि तिथे चतुर्वेदाश्रम नावाची एक वेद पाठशाळा आहे. हा आमचा अगदी पहिला प्रोजेक्ट होता. आम्हाला सोलारचंही काही माहिती नव्हतं, चॅरिटेबल ट्रस्टचंही काही माहिती नव्हतं. या सगळ्या गोष्टीतून जेव्हा आम्ही चतुर्वेदाश्रमसाठी ट्विटरवरच्या मित्रांना खाजगीमध्ये आवाहन केलं, त्या मित्रांनी आम्हाला प्रचंड प्रतिसाद दिला आणि ही जी नावं आहेत हे आमचे ट्रस्ट नसतानाचे डोनर आहेत, जे आम्ही एकमेकांना खूप कमी ओळखत होतो. त्यावेळेस त्यांनी आम्हाला विश्वास दिला आणि या सगळ्या लोकांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ हे ही तुमची. आपण ज्या लोकांना भेटलो नाही, ज्या लोकांना ओळखत नाही, त्या लोकांसाठी मदत करण्याची हिंमत या लोकांनी दिली आणि त्यातून आमचा पहिला प्रोजेक्ट तयार झाला, जो होता चतुर्वेदाश्रम धाम परतूर. यानंतर आज आम्ही महाराष्ट्राच्या जवळपास 10 शाळांमध्ये हे प्रकल्प राबवलेले आहेत सोलारचे. मुख्यत्वे करून मराठवाड्यात नांदेड असेल, हिंगोली असेल, संभाजीनगर असेल, जालना असेल. पुण्याचं सांगायचं झालं तर चाणक्य मंडल यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही अविनाशजींना विनंती केली की आम्ही तुमच्यासोबत काम करू इच्छितो, तर त्यांनीही मोठ्या मनाने आम्हाला परवानगी दिली आणि चाणक्य मंडल जे गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी लाखोची शिष्यवृत्ती देतं, तर त्यांच्यासाठी आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. मराठवाड्यातल्या काही शाळांसाठी सोलार वॉटर हीटरची त्यांची गरज होती, तर ट्विटरवरच्या आमच्या सगळ्या चाहत्यांच्या पाठिंब्याने, देणगीने आम्ही आजपर्यंत जवळपास 40 किलोवॅटचे प्रकल्प आज मितीला महाराष्ट्रामध्ये राबत आहेत. बरं, आता हे प्रकल्प राबत आहेत म्हणजे नक्की काय करत आहेत आणि सोलारच का? तर सोलार पॅनल ही अशी एक संकल्पना आहे की सुरुवातीला तुम्ही एकदा हे इन्स्टॉल केलं की हे पुढचे 20 ते 25 वर्ष साधारण चालत राहणार. आणि शाळांना काही देण्याची जेव्हा आमच्याकडे संकल्पना आली, तर आमचे खजिनदार आहेत प्रसाद जोशी, ते आमचे शिस्तीचा बडगा असतो, तर ते सगळ्यात पहिले म्हणाले की गोष्ट शाळेतून कुठे बाहेर जाणार नाही याची काय गॅरंटी. मग आम्ही अशी गोष्ट घेतली की जी उचलून नेता नाही, जे शाळेच्या छतावरच राहील आणि उचलून नेली तर कमीत कमी दिसेल आम्हाला. तर सोलार पॅनल यासाठी की पुढचे 20 ते 25 वर्ष हे सतत अविरत काम करत राहील. साधारण ज्या शाळांचं विजेचं बिल 8 ते 10 हजार रुपये महिना आहे, ते वीज बिल आज शून्यावर आलं आहे आणि महिना 8 ते 10 हजार रुपये ही जी रक्कम आहे, ती रक्कम शाळा विद्यार्थ्यांच्या इतर उपक्रमांसाठी राबवू शकते. त्यामध्ये ते पुस्तकं असतील, अभिनव उपक्रम असतील, सहली असतील, टेक्नॉलॉजी असेल. बरं, आता हे फक्त सोलार इन्स्टॉल करून काय अचीव झालं, तर आजकालच्या काळात तुम्ही पाहिलं असेल आरे मेट्रो शेडच्या वेळेस की हा प्रकल्प इथे नेल्याने पर्यावरणावरती काय फरक पडतो. तर आम्ही ChatGPT, ज्याच्यावरून आम्ही प्रेझेंटेशन बनवलं, आम्ही ChatGPTला विचारलं की जेव्हा आम्ही जर आतापर्यंत 40 किलोवॅटचे प्रोजेक्ट राबवले असतील तर त्याचा समाजावर काय परिणाम पडतो. आणि हा जो डेटा आहे हा फक्त भारताच्या संस्थांनी नाही, तर थँकफुली आमचे सुजित वडके समोर बसलेले आहेत पहिल्या रांगेत, त्यांच्या मदतीने लंडनच्या मानांकित संस्थेला आम्ही हा डेटा दिला आणि त्यांनी जे आम्हाला सांगितलं की साधारण तुम्ही पाहू शकाल 40 टन कार्बन डायऑक्साईड यामधून त्याचा अवॉइड करण्यासाठी आम्हाला यश आलेलं आहे. दुसऱ्या पद्धतीत जर सांगायचं झालं तर 1800 झाडं जर तुम्ही 10 वर्षापूर्वी लावली असती तर त्या झाडांचा जो काही पर्यावरणावरचा परिणाम आहे हा या 40 किलोवॅटच्या प्रोजेक्टमध्ये गेल्या 2 वर्षात अचीव झालेला आहे आणि येणाऱ्या काळात हा परिणाम आणि आमचे येणारे प्रोजेक्ट्स हे सतत यामध्ये चालू राहतील. त्यामुळे आम्ही सोलार निवडलं. जी संकल्पना आमची देव देश धर्म, यामध्ये सुरुवातीला आम्ही शाळा आणि वेदपाठशाळा यांचं संवर्धनासाठी हा एक
उपक्रम राबवला. गेल्या वर्षी साधारण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मराठवाड्यामध्ये भीषण महापूर आलेला. तुमच्यापैकी काही जणांनी न्यूज चॅनलवरती किंवा वृत्तपत्रांमध्ये ते पाहिलं असेल. महापुराची परिस्थिती एवढी भयानक होती की लोकांची राहती घरं वाहून गेली होती. घरामधली भांडी, घरामधलं सगळं सामान अत्यंत नष्ट झालं होतं. जगणं हालाकीचं होतं. त्यावेळेस आम्ही आमच्या संभाजीनगरच्या मित्रसंस्था विश्व हिंदू परिषद आणि आमचे अभिषेक कादी आहेत त्यांना आम्ही विचारलं की आपण काय करू शकू. त्यावेळेस धाराशिव जिल्ह्यामध्ये परांडा तालुक्यातल्या काही गावांमध्ये परिस्थिती खूप खालाकीची होती. आम्ही यामध्ये साधारण 50 संच तयार केली. एका संचाचं स्वरूप असं होतं की नवीन मुलीचं लग्न झालं, एखाद्या नवरीचं तिथे रुखवत ज्याला म्हणतो आपण, त्या रुखवतात साधारण काय असतं की तिच्या नवीन संसारासाठी काम करायला लागणारी भांडी, काही पांघरुणं. आता भांडी म्हणजे अगदी आम्ही पोळपाटापासून ते कुकर पर्यंत एक संच तयार केला होता. त्या खालच्या फोटोमध्ये, आता फोटो छोटा आहे पण विश्व हिंदू परिषदेच्या आमच्या सगळ्या मित्रांनी असे 50 संच तयार केले संभाजीनगरला आणि ते एका ट्रकद्वारे परांडा तालुक्यामध्ये नेऊन अगदी बांधावर असतील, शेतावर असतील, जिथे कुठे असतील तर त्या बळीराजाला परत नव्याने उमेद यावी, परत नव्याने त्यांचा संसार उभा राहावा यासाठी आमच्याकडनं जो खारीचा वाटा होता तो आम्ही गेल्या वर्षी उचलला. आता देव आणि धर्म या दोन संकल्पना आतापर्यंत मी तुम्हाला सांगितल्या. आता देशासाठी आपण नक्कीच काहीतरी देणं लागतो. आमचे योगेश जोशी बसलेत, हात वर करा योगेश सर जर तुम्ही असाल तर. प्लीज उभा राहा, प्लीज उभा राहा, तुम्हाला विनंती आहे. आमच्या योगेश सरांच्या मदतीनं या व्यक्तीच्या सहाय्याने हे स्वतः ट्रक पुण्यामधून चालवत काश्मीरच्या सीमेवर कुपवाड नावाची एक सीमा भागाचा छोटा तिथे कॅम्प आहे. गेली कित्येक वर्ष ते दिवाळीला फराळ नेतात. आम्ही त्यांना विनंती केली की आम्ही या प्रकल्पाला अजून थोडं मोठं करू इच्छितो. पांचजन्य आणि रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट आणि योगेश जोशींची संस्था प्रवर्तन फाउंडेशन. पहिल्या वर्षी आम्ही जवळपास 750 जवानांना दिवाळीच्या मुहूर्तावर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चकली, चिवडा, लाडू, करंजी, फराळाचं सगळं सामान अगदी ताजंतवानं दर्जेदार इथून पॅक करून सीमेवरती नेलं. थँक्स टू योगेश सर की ते मुहूर्तावर त्यांच्या हातामध्ये सैनिकांना स्वतः खाऊ घालतात. दुसऱ्या वर्षी आम्हाला साधारण हा 750चा जी संख्या होती ती दुसऱ्या वर्षी साधारण 1200 जवानांपर्यंत आम्हाला पोहोचता आलं आणि तिसऱ्या वर्षी आम्ही तब्बल 1,500 जवानांना हा दिवाळीचा फराळ योगेश जोशी आणि त्यांच्या मित्रांच्या मदतीने पोहोचवू शकलो. जेव्हा एखाद्या जवानाचा फोन येतो की आम्हाला तुमचा फराळ मिळाला आणि आम्हाला खूप छान वाटलं, तर त्यावेळेस आपल्याला खरोखर समाधान वाटतं की आपण जे हे सगळं करतोय आणि कशावरून, तर सोशल मीडियावरून. ट्विटर सारखं माध्यम जे साधारणतः पॉलिटिकल, राजकीय किंवा एखादी व्हायरल न्यूज असेल, एखाद्या कुत्र्याचा कुठे ऍक्सिडेंट झाला असेल, कोणाचं लहान मूल बोरमध्ये पडलं असेल किंवा काय ज्या बातम्या असतात, या सगळ्या व्हायरल गोष्टीतून आणि एखाद्या काइंड ऑफ टॉक्झिक एन्व्हायरमेंट मधून हे जे काही चांगलं जमतंय आणि तुमच्यासारख्या रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्टच्या हितचिंतकांच्या पाठिंब्याने घडतंय, त्यासाठी मला खरोखर परत एकदा आभार मानायचं. एक मिनिट परत घेतो. त्यानंतर मुंबईमध्ये महिला पोलीस यांच्यासाठी आमच्या ट्रस्टच्या चैताली जी आहेत त्या दरवर्षी, प्रथमेश आहे, चैताली आहेत, मुंबईची पूर्ण टीम आहे, गेली 3 वर्ष अविरतपणे त्या एक हेल्थ किट देतात की महिला पोलिसांचं जे दैनंदिन आयुष्य ते एवढं खडतर असतं, तर त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये आरोग्यविषयक त्यांना काय ज्या गोष्टी लागतील त्या एका किटमध्ये देऊन गेली 3 वर्ष कांदिवली पोलीस स्टेशन असेल किंवा तब्बल विविध पोलीस स्टेशन असतील, आजपर्यंत साधारण 600 पोलिसांपर्यंत आम्ही हा प्रकल्प राबवू शकलो. आणि त्यामध्ये पोलिसांचंही आम्हाला सहकार्य लाभतं. तेही मोठ्या मनाने आम्ही जी मदत करतो ती स्वीकारतात. आणि त्यानंतर ज्या शाळांना आम्ही सोलार पॅनल बसवली, आम्ही त्या शाळांना आवाहन केलं की आर्मीचा जो आपला प्रकल्प आहे तो फक्त रक्षाबंधनापुरता मर्यादित न राहता, माफ करा की दिवाळीपुरता मर्यादित न राहता, याला आपण रक्षाबंधनाच्या स्वरूपात कसं प्रोजेक्ट करता येईल. तर आम्हाला काही शाळांनी अत्यंत इनोव्हेटिव्ह कल्पना सांगितल्या की आमच्याकडं कल्पक मुलं आहेत ज्यांची कल्पकता खूप सुंदर आहे.
तर शाळांनी शिबिरं राबवली, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या राख्या आणि ग्रीटिंग कार्ड्स ही तब्बल गेली 2 वर्ष 5,500 ते 6,000 राख्या आणि ग्रीटिंग कार्ड्स याही आम्ही बॉर्डरवरती योगेश जोशींच्या मदतीने पोहोचवू शकलो. की जेव्हा रक्षाबंधन असतं, एखाद्या सैनिकाला वाटतं की आपण आपल्या बहिणीपर्यंत नाही पोहोचू शकत आहे, पण एक राखी आली आहे आणि जी आपल्याला माहीत नसलेल्या भागातून आली आहे, समाजाकडनं आलेली आहे, तर त्या सैनिकांचं मनोधैर्य वाढण्यासाठी कदाचित ह्या प्रकल्पाने खारीचा वाटा उचललेला आहे. तुम्ही पाहू शकाल, सलग 3 वर्ष काश्मीर खोऱ्यामध्ये अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत सैनिक जे काम करतात, त्यामध्ये आम्ही संक्रांत, रक्षाबंधन, दिवाळी आणि अजून इतर काय योगेश जोशींना कल्पना सुचतील तर आम्ही त्यांच्या पाठीमागे राहून या कल्पना एक्झिक्यूट करण्याचं काम करतो. आता तुम्ही जेव्हा नोंदणी केली असेल तर तुम्हाला एक छोटंसं पुस्तिका किंवा बुकलेट मिळालं असेल. तुम्ही ते दाखवू शकाल जर मिळालं असेल तर? तुम्ही प्लीज वर करा. ठीक आहे, सगळ्यांनी केलं? या रांगेतली लोक करत नाही, कारण महत्वाची गोष्ट आहे. आता त्या पुस्तिकेचं शेवटचं पान बघा, ते सगळ्यात महत्वाचं आहे, कारण त्याच्यावर आमचा QR कोड आहे. कारण आम्ही हे सगळं करतो. आता आमचे खजिनदार इथे नाही आहेत, प्रसाद जोशी. आमचा हा कार्यक्रम जेव्हा आयोजित होता तेव्हा आम्ही त्यांना सांगत होतो की आपण हा स्टँडी लावायचा इथे. म्हणजे अरे नाही, पैसे मागायला आवडत नाही लोकांना, असं बरं दिसत नाही. म्हणलं जोशी, आपण चॅरिटेबल ट्रस्ट आहोत, आपण हक्काने लोकांना मागितली तर शिवरायांचं जसं वाक्य की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये, या पद्धतीने आपण काम करतोय. आलेल्या प्रत्येक रुपयाचा ATG किंवा 12A च्या अंतर्गत आम्ही हिशोब ठेवतोय. आमचे CA बसलेले समोर अवधूत गोखले, ते आम्हाला दरवर्षी सांगतात काटेकोरपणे की आधीच पॅन कार्ड घेऊन ठेव, एप्रिलमध्ये मला फोन करू नकोस. तर आज जर तुम्ही कोणी यामध्ये जर देणगी देत असाल तर खाली लिहिलेल्या ईमेलला किंवा माझ्या नंबरला किंवा कुठेही तुमचा पॅन कार्ड नंबर जरूर सांगा. कारण काय होईल, जर तुम्ही 100 रुपये देणगी दिली आणि पॅन कार्ड नंबर नाही सांगितला तर 30 रुपये निर्मलाताई सीतारामन घेऊन जाते. ते अननोन डोनेशन कॅटेगरीमध्ये जाईल आणि आमच्याकडे फक्त 70 रुपये असतात. तर तुम्हाला जर ट्रस्टला डोनेशन आज करायचं असेल, आणि माझी तुम्हाला परत विनंती आहे, एका शाळेच्या 5 किलोवॅट प्रकल्पासाठी साधारण 3 लाख रुपये खर्च येतो. 3 लाख रुपयाच्या प्रकल्पामध्ये एका शाळेला 9 पॅनल बसतात. 9 पॅनल बसले तर साधारण 2,70,000 डिवायडेड बाय 9 जर गणित केलं तर एका पॅनलची किंमत 30,000 रुपये येते. आपल्या आजच्या कार्यक्रमातून कमीत कमी 2 पॅनल जरी आपण प्रोक्यूर करू शकलो तरी आजचा कार्यक्रम आम्ही अगदी सार्थक झाला असं समजू शकू. सुरुवातीला आम्ही 7 जणांनी फक्त कंप्लायन्ससाठी ही गोष्ट सुरू केली आणि नंतर हळूहळू हे करताना आम्हाला असं वाटलं की आता हे वाढवावं. तर हे वाढवताना आमचे जे मित्र होते, ज्यांनी 3 वर्षामध्ये कोणत्याही पदाशिवाय, कोणत्याही नामोल्लेखाशिवाय, कोणत्याही प्रसिद्धीशिवाय आम्हाला मदत केली, आणि आज मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की द्वितीय वर्षपूर्तीच्या निमित्ताने आम्ही रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्टच्या सदस्यांची संख्या वाढवत आहोत. आणि एकेका सदस्याची व्याप्ती अशी आहे की ते त्यांच्या वैयक्तिक प्रोफेशनमध्ये दिग्गज आहेत. आमच्यापैकी सगळेजण कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये मातब्बर आहेत आणि ते त्यांचं काम सांभाळून आम्हाला मदत करतात. ह्याच्यात आमची ख्याती आहे आणि याच्यात आमचं समाधान आहे. मी एक एक नाव करून निमंत्रितांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. आमचे विशेष निमंत्रित सदस्य आहेत सुजितजी वडके, जे खास करून लंडनहून आज आपल्यासाठी इथे आलेले आहेत. सुजित सर लंडनमध्ये ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये एका मोठ्या कंपनीमध्ये उच्च पदस्थ आहेत. मूळचे मुंबईचे आहेत आणि आमच्या गणेशोत्सव मालिकेमध्ये नामांकित कलाकारांना, नामांकित व्यक्तींना मला सांगायला नक्कीच आवडेल. आनंद भाटेजींना, राहुल रानडेजींना, हनुमंतराव गायकवाडांना त्यांनी हक्काने आवाज दिला आणि त्यांच्या आवाजाला मान देऊन लोक आली आणि आमची कट्ट्याची गणेशोत्सव मालिका जी 3 वर्षापासून चालू आहे अविरतपणे, तर ती घडून आणण्यासाठी सुजितजींचा खूप मोठा आम्हाला मोलाचा हात आहे. यानंतर मी ओंकार ठोसर, माझे आडनाव बंधू आहेत पण आमचं नातं नाही आहे बाकी काही. ओंकार ठोसर कुठे? नमस्कार. ओंकार ठोसर हा हर घर सावरकर
च्या निमित्ताने असेल किंवा बाकी काही हिंदुत्ववादी कामाच्या स्वरूपात असेल, हा आमच्याशी नेहमी जोडलेला आहे आणि हा आम्हाला हक्काने सांगतो की हे बरोबर आहे, हे मला बरोबर वाटत नाही, इथे तुम्ही चूक करा. त्यामुळे वयाने लहान असलं तरी आम्ही मार्गदर्शक मंडळात ठेवलंय. आडवाणी रेफरन्स नाहीये, पण तो आहे मार्गदर्शक आम्हाला. त्यानंतर मी अरे ओंकार, सुजित सर थांबा, इकडे समोर ये. ओंकार समोर. सारंग पितळे यांना आम्ही लाडाने नातू म्हणतो. या माणसाची खूबी अशी आहे की हा समोरच्याचे पेन पॉइंट्स खूप चांगल्या पद्धतीने ओळखतो. खोचक सल्ला असेल किंवा एखादं सर्च असेल किंवा समोरच्याची एखादी वीक पॉइंट असेल, तर ह्याला आम्ही आमच्या ट्रस्टचं काही असेल तर आधी चेक करायला देतो. यामध्ये काही चुकलंय का बघ आणि यामध्ये काही बरोबर करायचं असेल. सारंग पितळे गेली 3 वर्ष आमच्यासोबत अविरतपणे झटत आहेत. त्यानंतर प्रतीक मसवडे. प्रतीक आणि प्रतीकची पत्नी हे दोघं जण गेले 3 वर्ष आपल्यासोबत आहेत आणि हा नुकताच आता 8 महिन्याचा बाबा आहे आपल्यासमोर. तर मृणाल आपल्यासमोर आज येऊ शकली नाहीये आणि मृणाल अत्यंत सुंदर गाणं म्हणते. कट्ट्याच्या वेगवेगळ्या दिवाळी संगीत असेल किंवा इतर संगीत मैफिली असतील, मृणाल हक्काने गाणं सादर करते. तर प्रतीक आपली तांत्रिक बाजू सांभाळतो. ज्या स्पेसेस होतात, तुमच्यापैकी बरेच जण ट्विटरवर नसतील तर तुमच्यासाठी हा लाईव्ह स्पेस युट्यूब वरती स्ट्रीम करतो की जेणेकरून लोक ऐकू शकतील किंवा नंतर ऐकू शकतील, रेकॉर्डेड स्पेस ऐकू शकतील. त्यानंतर प्रथमेश घोगले. प्रथमेश मुंबईवरून येतो आणि प्रथमेश महिला पोलीस दिनाच्या या कामासाठी खांद्याला खांदा लावून सदैव तत्पर असतो. दरवर्षी आमच्या सोबत आहे. श्रेयावहिनी आल्या. श्रेयावहिनी नमस्कार. या आमच्या झाशीची राणी आहेत. जिथे आम्ही कधी कुठे पोहोचू शकलो नाही त्या लास्ट मिनिट फोनवरती लेकरांची अरेंजमेंट करून तत्परतेनं धावून आमचे मेन कार्यक्रम त्यांनी सादर केलेले आहेत आणि खूप खूप आम्हाला मदत करतात. यांचे पती आमचे खूप चांगले मित्र आहेत, ते लंडनला आहेत. तर श्रेयाजी आमची महिला बाजू रिप्रेझेंट करतात. किरण खेडेकर. किरण खेडेकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊयात. याचं कारण सांगतो. तुमच्यापैकी ज्यांची गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये असेल, गेली 2 वर्ष आपण सगळ्यांनी जरा लाल 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 पाहिलेला आहे, पण किरण खेडेकरांची आम्हाला साथ आहे आणि या माणसाने गेल्या 2 वर्षापासून एक छोट्या पद्धतीत सिप चालू केलेला आहे, सिस्टमॅटिक इन्व्हेस्ट प्लॅन. आमच्या मधले एक म्युच्युअल फंड आहे. तर सांगायला अत्यंत आवडेल की गेल्या वर्षभराचा रिटर्न हा जवळपास 7.5% 7.5% परतावा. मी कुठेही प्रमोट करत नाही, ते इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट नाहीये, पण या मार्केटमध्येही आपल्या मित्रांनी सोबत चांगला तग धरून राहावं आणि कट्ट्याच्या मित्रांनी काहीतरी चांगलं करावं, यासाठी त्यांनी मर्यादित रिस्क घेऊन आपल्या पुरतं आपलं नॉलेज आपल्या मित्रांना देऊन सगळ्यांनी सोबत ग्रो करावं, ही जी वृत्ती आहे त्या वृत्तीचं कौतुक. विनोद गावडे. विनोद त्याचा एक मुंबईचा इव्हेंट आता 2 वाजेला संपवून आता धावत पळत आलेला आहे. विनोद आमच्याशी गेली 3.5-4 वर्ष जोडलेला आहे, कट्ट्यासाठी सदैव हजर. आणि ओंकार डाके. ओंकार डाके आमचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. ओंकार डाकेंचं कट्ट्यावर एवढं प्रेम आहे की ते आमच्या कौस्तुभ कस्तुरेंच्या व्याख्यानात गेले तर तिथेही सांगतात की मी रावसाहेब कट्ट्याकडून आलो आहे. आणि ते जर भाऊ तोरसेकरांच्या कार्यक्रमाला गेले तरी ते सांगतात की मी रावसाहेब कट्ट्याकडून आलेलो आहे. आणि ते जिथे कुठे जातील ते आम्हाला रिप्रेझेंट करतात आणि मला तिथून फोन करतात, आज मी या पाहुण्यांशी बोललोय, पुढच्या वेळेस तुम्हाला जेव्हा कधी जमेल तेव्हा त्या पाहुण्यांना बोलवा आणि एक स्पेस घडवा. तर अशी ही 9 जणांची नवीन फळी आहे. तर या फळीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. तुम्ही जी सगळी तिकीट सिस्टीम पाहिली असेल, रजिस्ट्रेशन लिंक पाहिली असेल किंवा बाहेरची रांगोळी पाहिली असेल, मंचावर जरी मी असलो तरी पाठीमागे राबणारी हीच मंडळी आहेत. कॉम्पिटिशनच्या या युगामध्ये आमची संस्था आहे, बाकीच्या संस्थांना कधी कधी थ्रेट वाटू शकते, पण आमची मित्रमंडळी एवढी चांगली आहेत
की त्यांनी आमच्या संस्थेला एक पूरक संस्था म्हणून बघितलं आणि पांचजन्य फाउंडेशन आणि प्रवर्तन असेल, पांचजन्य असेल आणि निनाद इतिहासाचा हा कार्यक्रम, इतिहासाच्या पाऊलखुणा. कौस्तुभ कस्तुरे कुठे आहे? कौस्तुभ, या माणसाची ओळख करून द्यायची गरज नाहीये. आम्ही नशिबान आहोत की आमचा हा मित्र आमच्यासोबत आहे. गेली 3 वर्ष आम्ही निनाद इतिहासाचा हा कार्यक्रम राबवतो, तो यांच्या मदतीने. कौस्तुभ लीड करतात, या इतिहासाच्या पाऊलखुणा हा कार्यक्रम लीड करतो. निनादजी बेडेकर यांना दरवर्षी आमच्याकडून एक आदरांजली आणि उदयोन्मुख इतिहासकारांचा सन्मान आणि ज्येष्ठ इतिहासकारांना नमन करून त्यांना एक पुरस्कार देणे, हा या कार्यक्रमाचा मूळचा स्वरूप आहे. आणि गेली 3 वर्ष, पहिल्या वर्षीचा पुरस्कार आपण डॉक्टर उदय कुलकर्णी आणि नवोदित इतिहासकार प्रथमेश खामकर, गेल्या वर्षीचा पुरस्कार इतिहासाचे अभ्यासक कुमठेकरजी, जे सांगलीतून येतात, त्यांना दिला. आणि याच सभागृहात 10 मेला संध्याकाळी 6 वाजेला हाच कार्यक्रम आम्ही परत राबवत आहोत. रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट, पांचजन्य फाउंडेशन आणि इतिहासाच्या पाऊलखुणा यांच्या मदतीने या वर्षीचा पुरस्कार पांडुरंगजी बलकवडे, जे ज्येष्ठ इतिहासकार आहेत, त्यांना आम्ही देण्याचं योजलं आहे. तर तुम्ही सर्वांनी त्या कार्यक्रमाला नक्कीच हजेरी लावावी, या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आणि परत एकदा सांगतो की तुमच्या हातामध्ये जे पुस्तक आहे त्याचं शेवटचं पान खूप महत्त्वाचं आहे. ते जर फॉन्टमुळे तुम्हाला दिसत नसेल तर इथे आम्ही दिसेल अशा साईजमध्ये आहे. त्या कोपऱ्यातूनही मी स्कॅन केला आणि या कोपऱ्यातूनही स्कॅन केलाय. तर जर रेंज नसेल तर फोटो काढा आणि घरच्या वायफाय मधूनही हा QR कोड चालेल. चालला नाही तर मला सांगा. आम्ही रिझर्व्ह पेवर आहोत, आमच्याकडे कार्डची मशीन आहे. आम्ही कॅशमध्ये देणगी एका 2,000 रुपयापर्यंत आमच्या CNनी परवानगी दिली तोपर्यंत स्वीकारू. पण सांगायचा उद्देश हाच की आपापल्या क्षेत्रात सकाळी 9 ते संध्याकाळी 7 काम करून, आपापल्या क्षेत्रातलं टेन्शन सांभाळून, रोज कट्ट्याला वेळ देऊन समाजासाठी काहीतरी देऊ इच्छिणारी आम्ही मित्रमंडळी आहोत. तर तुमच्या मदतीने हा प्रवास अजून मोठा कसा करता येईल आणि याला अजून व्यापक स्वरूप कसं देण्यात येईल, हाच आमचा उद्देश असेल. आणि परत एकदा मी प्रसाद ठोसर, रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्टतर्फे प्रास्ताविक सांगू दिल्याची मी इथे तुमच्या सर्वांचा आभारी आहे. मला 2 गोष्टींची इथे मुद्दामून उल्लेख करावे लागतील. आमच्या संहिताजी इथे बसलेल्या आहेत आणि माझी बायको प्रीती इथे बसलेली आहे. या दोघींनी कट्ट्याला डायरेक्ट इनडायरेक्ट एवढा वेळ दिलेला आहे, कारण त्या दोघींनी जर वेळ दिला नाही तर मग पुढे काही होऊ शकत नाही. तर आताही मी इथे उभा आहे आणि माझा मुलगा तिच्याकडे आहे. तर घरची सगळी कामं सांभाळताना या दोघींचा दोन्ही प्रसादना दोघींचा खूप सहारा आहे. तर परत इथे थांबतो आणि गोष्टी इथे संपत नाहीसाठी तुम्ही सर्वजण आतुर आहात. तत्पूर्वी एक छोटा औपचारिक कार्यक्रम आहे, तोपर्यंत तुम्ही प्रेमाने वाट पाहाल. तुमच्यापैकी जर कोणी नोंदणी केली नसेल तर परत सांगतो, जाताना परत एकदा नोंदणी करा, जेणेकरून आम्हाला तुमच्याशी संपर्कात राहता येईल आणि या स्वरूपातले कार्यक्रम जेव्हा केव्हा होतील ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकू. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद. आज आपल्याला मिळालेल्या प्रतिसादावरून आपल्या कामाला अधिक बळकटी मिळेल यात शंका नाहीये. मी आजच्या मान्यवरांना देवी सरस्वती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पार्चन करण्याची विनंती करते. उदय कुलकर्णी सर, मकरंद काका, रोहित कुलकर्णी सर.
सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभम करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. मी आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर उदय कुलकर्णी, रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि आमच्या पाठीशी नेहमी उभे असणारे आमचे काका मकरंद जोशी आणि संस्थापक सदस्य रोहित कुलकर्णी यांनी मंचावर स्थान ग्रहण करावं अशी विनंती करते. रोहित कुलकर्णी सर आपल्यामध्ये आज खास अमेरिकेहून आलेले आहेत. मान्यवरांचे स्वागत करणे हा आपल्या संस्कारांचा अविभाज्य भाग आहे. मी रोहित कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर उदय कुलकर्णी यांचं स्वागत करावं. आपण हरघर सावरकर समितीतर्फे सावरकर विचारदर्शन हा संच आपण सरांना देत आहोत. गोष्ट इथे संपत नाही. जे सारंग मांडके यांचं स्वागत डॉक्टर उदय कुलकर्णी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. सारंग भोईरकर यांचं स्वागत जोशी काकांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर उदय कुलकर्णी यांना आपण सगळेच ओळखतो, तरी सुद्धा कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून मी त्यांची ओळख करून देते. डॉक्टर उदय कुलकर्णी हे आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी इंडियन नेव्हीमध्ये सेवा बजावली असून सर्जन कमांडर या पदावरून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. शल्यचिकित्सक म्हणून वैद्यकीय व्यवसाय करत असताना डॉक्टर कुलकर्णी यांनी 18व्या शतकातील मराठा इतिहासावर संशोधन केले आहे आणि या विषयावर त्यांनी तथ्यात्मक माहिती असणारी 8 पुस्तकं लिहिली आहेत. यापैकी अनेक पुस्तकं मराठीत भाषांतरित झाली आहेत. त्यांनी विविध वृत्तपत्रात लेखन केले असून अनेक व्याख्यानंही दिली आहेत. त्यांना श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार, स्वर्गवासी निनाद बेडेकर स्मृती पुरस्कार आणि आबासाहेब मुजुमदार पुरस्कार यांसारखे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच त्यांची आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या हॉल ऑफ फेममध्ये नोंद करण्यात आली आहे. त्यांची रॉयल एशियाटिक सोसायटीचे फेलो म्हणून सुद्धा निवड झालेली आहे. मी पुन्हा एकदा सरांचं खूप स्वागत करते आणि सरांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. नमस्कार. आज द्वितीय वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आपला कार्यक्रम आहे आणि गेल्या वर्षीच्या पेक्षा या वर्षीचं जी सभागृह आहे त्याची कपॅसिटी मला वाटतं दुप्पट झाली आहे. किंवा ह्या रेटनी जर वाढत गेलं तर पुढच्या वर्षी मला वाटतं नक्कीच
याच्याहून कितीतरी मोठा सभागृह घ्यायला लागेल यात मला काही शंका वाटत नाही. सुरुवातीला प्रसादनी जे प्रास्ताविक केलं आहे त्यात त्यांच्या व्यापक रूपाच्या जे सर्व ॲक्टिव्हिटीज आहेत त्याबद्दल सर्व त्यांनी उत्कृष्ट माहिती दिली आहे. आणि अतिशय प्रशंसनीय आहे की इतकी वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक सोशल मीडियाच्या फायदा घेऊन त्याच्यामधून एकत्र आली आहेत आणि एकत्र राहिली आहेत आणि त्याच्यामुळे पॉझिटिव्ह काही ती कार्य करू शकत आहेत. ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल त्या सर्वांचंच अभिनंदन करावं अशीच ही एक महाराष्ट्रात तरी एक मोठी गोष्ट आहे की एवढी लोक जवळ एकत्र येऊन काम करतायत आणि एकत्र राहत आहेत. त्यामुळे त्यांचं अभिनंदन करतो. आज हेरिटेज डे आहे, इंटरनॅशनल हेरिटेज डे आहे 18 एप्रिल आणि त्याबरोबरचा सवाई माधवराव पेशवे यांचा 252वा जयंती दिवस पण आहे. अर्थात आज त्यावर व्याख्यान मी देणार नाही आहे कारण ते परत त्याच्यातच 1 तास निघून जाईल. पण यांचं जे ब्रीदवाक्य मला फार आवडलं, देव, देश आणि धर्म, हे 3 गोष्टी ज्या आहेत ज्या प्रत्येकाने जर त्यांच्याबद्दल संवेदना आणि आपल्या जवळ त्याच्यावर विचार करून त्याच्यावर मनन करून त्याच्याप्रमाणे कार्य केलं तर आपल्या देशाचा चेहरा मोहरा पूर्ण बदलू शकेल असं मला वाटतं. आणि त्यांचं देशासाठी जे सीमेवरच्या जवानांना दर दिवाळीला रक्षाबंधनाला त्यांच्याकडून जी भेट जाते ते म्हणजे एका सिनेमात आपण ते गाणं ऐकलं होतं, चिठ्ठी आई है वतन से चिठ्ठी आई है. हे वतन म्हणजे पूर्ण देशाकडून दिलेला हा एक प्रकारचा आहेर सीमेवरच्या जवानांना आहे आणि नक्कीच त्याच्यामुळे त्यांचं मोराल ज्याला म्हणतात ती फार महत्त्वाची गोष्ट आहे. सेनेमध्ये तो मोराल त्यांचा बूस्ट की आपली कुणाला तरी आठवण आहे या देशामध्ये आणि त्यामुळे ते फार महत्त्वाचं आहे. देश, धर्म तर अर्थात त्याची फार व्यापक कल्पना आपण मांडू शकतो. एक नीतिमत्ता, खेळ असू दे, संस्कृती असू दे, याविषयी काम चालूच आहे कारण ते भौतिक स्वरूपाचं काम आहे. पण आध्यात्मिक लेव्हलवर जर मी विचार केला तर नीतिमत्ता ही अतिशय महत्त्वाची आहे आणि ती नीतिमत्ता समाजामध्ये कशी रुजवायची तर ती रुजवण्यासाठी हे जे काम आपण करतो त्या कार्यातून ती नीतिमत्ता हळूहळू रुजत जाते आणि त्यामुळे तो एक फार महत्त्वाचा अंग आपल्या रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्टचा एक अंग आहे. शेवटी पुन्हा एकदा मी फार लांबवत नाही. मला एक ज्ञानेश्वरीतली ओवी आठवली आजचा कार्यक्रम बघताना की इवलेस रोप लावी याला दारी, काही वर्षांनी त्याच्या वेल गेला गगनावरी, असं म्हणण्याची वेळ रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्टवर नक्कीच येईल अशी मी आशा करतो. आणि माझी गोष्ट इथेच संपवतो म्हणजे तुम्हाला पुढची गोष्ट ऐकते. थँक्यू. एखाद्याची उपस्थिती सुद्धा खूप भारावून टाकणारी असते आणि सरांच्या शब्दांमुळे आपल्याला ती ऊर्जा मिळाली आहे. पुन्हा एकदा धन्यवाद मानते सर. आणि आपण कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे वळतो आहोत. प्रत्येक ऐतिहासिक कथा ही एका काळाची साक्ष असते. आज आपण अशाच प्रेरणादायी कथांच्या प्रवासाला अनुभवणार आहोत. मी सारंग मांडके आणि सारंग भोईरकर यांना विनंती करते की त्यांनी गोष्ट इथे संपत नाही या कार्यक्रमाला सुरुवात करावी.